चे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कुणाल पाटील यांनी मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेतली। या भेटीत भाजप प्रवेशाबाबत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे। अधिवेशन काळामध्ये त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल अशी देखील चर्चा आहे। कुणाल पाटील यांनी मंत्री जयकुमार रावल यांची दोंडाईचा इथल्या रावलगडीवरती जाऊन भेट घेतली। या भेटीत भाजप प्रवेशाबाबत चर्चा झाली असल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलंय। कुणाल पाटील भाजपात गेल्यास काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातोय। आमचे प्रतिनिधी दीपक बोरसे आपल्या सोबत आहेत। तर कुणाल पाटील भाजपात जाण्याच्या तयारीमध्ये आहेत, काय नेमकं तिथे सुरू आहे दीपक? नक्कीच श्वेता, आपण एकंदरीत पाहिलं तर कुणाल पाटील यांनी धुळे जिल्ह्यातले जे पालकमंत्री आणि भाजपाचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची नुकतीच भेट घेतली आणि या भेटीमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलंय। कारण की गेल्या काही दिवसांपासून कुणाल पाटील जे आहेत ते काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आहेत आणि माजी आमदार देखील आहेत आणि ते आता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या होत्या। काही दिवसांपूर्वीच त्यांनी भाजपाचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची देखील भेट घेतली होती। मात्र पुन्हा एकदा कालच त्यांनी या ठिकाणी जे भाजपचे मंत्री आहेत जयकुमार रावल यांची त्यांच्या निवासस्थानावर जाऊन भेट घेतली आणि त्यामुळे पुन्हा एकदा ज्या चर्चा आहेत त्या रंगू लागलेल्या आहेत। लवकरच ते भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत। एकंदरीत जर आपण पाहिलं तर कुणाल पाटील यांचा जो संपूर्ण परिवार हा गेल्या 3 पिढ्यांपासून हा काँग्रेसमध्ये आहे। काँग्रेसची अगदी घट्ट नाळ असलेला हा परिवार आहे आणि उत्तर महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा काँग्रेसचा युवा चेहरा म्हणून कुणाल पाटील यांचं नाव म्हणता येईल। आणि कुणाल पाटील गेले 2 टर्म्स या ठिकाणी विधानसभेतून निवडून आलेले होते। विशेष म्हणजे कुणाल पाटलांचे जे आजोबा आहेत या ठिकाणी आपण सांगता येईल की त्यांचे वडील जे होते गेले अनेक वर्ष मंत्री होते आणि त्याबरोबर कुणाल पाटील देखील आता या ठिकाणी काँग्रेसमध्ये कार्यरत होते। त्यामुळे मोठा झटका जो आहे तो या ठिकाणी काँग्रेसला बसणार आहे। कारण की काँग्रेसमध्ये धुळे असेल, नंदुरबार असेल, जळगाव असेल, या उत्तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा एक मोठं नाव म्हणून कुणाल रोहिदास पाटील यांचं एक मोठं नाव होतं। त्यामुळे ज्या पद्धतीने आता भाजपने नाशिक नंतर आता धुळे जिल्ह्यामध्ये जे काय आता प्रवेश होणार आहेत त्यामुळे कुणाल पाटलांच्या प्रवेशामुळे एक मोठा जो झटका जो आहे, मोठा धक्का जो आहे तो या ठिकाणी काँग्रेसला बसणार आहे। एकूणच जर पाहिलं तर दीपक, धन्यवाद या माहितीसाठी।